विधिमंडळाच्या संयुक्त समित्या जाहीर झालेल्या आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 29 समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे। अंदाज समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन खोतकर तर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवारांची निवड करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी पुन्हा धक्का दिलाय। मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, लातूर, पुणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे। लोकसभेचं कामकाज लोकशाही विरोधी पद्धतीने चालवलं जात आहे। आपल्याला सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाहीये असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम आणि शिष्टाचारानुसार वागण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर राहुल गांधींनी बिर्ला यांच्यावर निशाणा साधलाय। कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत 65 इमारतींमधील एकही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। धुळ्यात विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आलाय। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता पक्ष वाढीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कुणाल कामरा यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक गाणं तयार करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी केली। शेतकरी आंदोलन करतात, मोर्चे काढतात, आत्महत्याही करतात, तरीही सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही। मात्र कुणाल कामराच्या गाण्याची लगेच दखल घेतली जाते अशी उपरोक्त टीकाही दामू इंगोले यांनी सरकारवर केली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आलाय। त्यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 3रा पुरस्कार मिळाला। अनमोल सागर यांनी लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते। यावेळी त्यांनी खेलो लातूर उपक्रम राबवला होता आणि या उपक्रमाचा गौरव करण्यात आलाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 41 जणांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं। नंदुरबारमधील 639 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। या 639 ग्रामपंचायतींपैकी 322 ग्रामपंचायतींवर महिलांचं आरक्षण निघालंय। 2025 ते 2030 पर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हे आरक्षण लागू राहणार आहे। लातूर जिल्ह्यातील निटूरमधील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केलेले। गावात जल जीवन मिशन अंतर्गत 10 कोटी खर्च करण्यात आले, मात्र तरीही नळांना पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। ऊसतोड कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। मुकादमानं बंदुकीचा धाक दाखवून 14 बैलजोड्या आणि बैलगाड्या घेऊन गेल्या असा आरोप या कामगार आंदोलकांनी केला। या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। आरोपींना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। मुंबईतील आझाद मैदानावर निषेधस्थळ निश्चित करण्याच्या अधिसूचनेची 2 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करा असे आदेश हायकोर्टाने दिलेत। 28 वर्ष जुन्या जनहित याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे आदेश दिलेत। आझाद मैदानातील काही भाग आधीच अधिसूचित करण्यात आला होता, परंतु त्याबाबतची अंतिम अधिसूचना काढण्यात आली नव्हती। सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पाडलं, पण वाल्मिक कराडची संपत्ती सील का केली नाही असा सवाल खासदार बजरंग सोनवणेंनी केला। कराडच्या गाड्या पकडल्या, पण गाड्यांना कव्हर लावून ठेवण्यात आले। त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोनवणेंनी केली आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला जगभरातून स्थानिक आर्थिक मदत मिळते। 2 दिवसात त्याच्या खात्यात तब्बल 4 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू राहिला आहे। वाशीमध्ये वीज चोरी प्रकरणी महावितरणाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली। या कारवाईत 114 वीज चोरट्यांना अटक करण्यात आली आणि या चोरट्यांवर 1,42,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। वाळू चोरांनी आता वाळू काढण्यासाठी थर्माकोलच्या
थर्माकोलच्या तर्फांचा वापर सुरू केलाय। गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदीपात्रात प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकाने ही कारवाई करत वाळू उपसा करण्याचं साहित्य नष्ट केलंय। नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आर्थिक तपासणी होणार आहे। योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी कार आहे का नाही याची तपासणी करण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांकडून ही तपासणी केली जाईल। वर्ध्यातील आर्वी नाकाजवळील अतिक्रमण काढण्यात आले। या ठिकाणी 4 महिला अतिक्रमण करत दारू विक्री करत होत्या। या प्रकरणी महिलांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांनी सर्वाधिक 182 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। सुसाट वेगाने दुचाकी चालवणं, हेल्मेटचा वापर न करणं यांसारख्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला। मात्र या दुचाकीस्वारांनी दंड भरला नाही, त्यामुळे पोलिसांनी या चुकार दुचाकीस्वारांना नोटीस पाठवत वसुली सुरू केली आहे। विमानतळ परिसरात नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या बहुमजली इमारतींकडे प्रशासनानं कारवाई केली आहे। त्यातील काही इमारतींनी अनधिकृत मजले पाडलेत, तर इतर भाग जमीनदोस्त करणं बाकी असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। या संदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। कारवाई संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले। केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी त्वचेच्या रंगावरून भेदभावाविरुद्ध आवाज उठवलाय। स्त्री असणं कठीण आहे, त्यात सावळा रंग असणं अस्तित्वहीन आहे, अशी पोस्ट शारदा मुरलीधरन यांनी आपल्या फेसबुकवर टाकली। काळा रंग सुंदर आहे, तो सर्वव्यापी सत्य आहे। काळ्या स्त्रियांना दुर्लक्षित का केलं जातं, असा सवाल त्यांनी केला। भिवंडीत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। या आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या आरोपीवर घरफोडी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। येवला शहरात बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांबे पितळेची तब्बल 30 ते 35 लाख रुपयांची भांडी चोरली गेली। या घटनेनं दुकानदार धास्तावले। चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे, तर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। वरती पण आहे ना, फोटो काढून। नाशिकमधील म्हसरूळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। शहरात हा आरोपी 2 तलवारी घेऊन दहशत निर्माण करत होता आणि आरोपीकडून 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। वाशिमच्या मालेगावात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण आहे, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत। पुण्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालाय। शिवाजीनगर भागात सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या 2 अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दुसरी घटना नगर रस्त्यावर एका शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली। पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्कार झालाय। आयटी इंजिनियर तरुणीला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करण्यात आलाय। तरुणी मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आली होती। मुंबईच्या कांदिवली भागातील ही घटना। मुंबईतील मोस्ट वॉन्टेड इराणी चेन स्नॅचर पोलिसांच्या चकमकीत ठार झाले। चेन्नईवरून दिल्लीला विमानानं जाताना पोलिसांनी जाफर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली। पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न तो करत होता। यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात जाफर जागीच ठार झाला। शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी गेल्या 2 दिवसात कारवाई करत 17 बांगलादेशींना अटक केली। गोवंडी चेंबूर भागात ही कारवाई करण्यात आली। घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू आहे। यात 8 तृतीयपंथी बांगलादेशींचा समावेश आहे। दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलीस आणि ग्रामस्थांना पोलीस प्रशासनानं बक्षीस दिले। यवतमाळच्या दारव्हा शहरात दरोडा पडला होता। या दरोडेखोरांना पोलीस आणि नागरिकांनी पकडले। त्यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी खंडाळा पोलिसांना 30,000 तर दारव्हा पोलिसांनी शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं बक्षीस दिलं। चंद्रपूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। शहरातील जटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीमचा वापर केला जाणार आहे। जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी याबाबत माहिती दिली। मात्र इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीमचा वापर कधी केला जाणार याकडे चंद्रपूरकरांचं आता लक्ष लागलंय।
अकोल्यातील पातूर बाळापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर वाहनाने एका व्यक्तीला धडक दिली. अपघातात या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेणं सुरू आहे. मुंबईत सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. पुढील 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी रस्ते विभागाला दिले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ते वाहतूक योग्य होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात 173हून अधिक विनापरवाना फेरीवाले स्टॉल असल्याची माहिती समोर आली. फेरीवाल्यांची समस्या सोडवणार की आदेश देऊ अशी उपरोक्त विचारणा हायकोर्टानं टुरिझम हॉकर स्टॉल युनियनला केलेली आहे. बेकायदा बॅनर्स नेमके कुणाकडे लावले जातात याबाबत काहीच ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे बेकायदा फलकबाजी करणाऱ्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी येतात अशी कबुली राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. तर फलकबाजीला आळा घालण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. उल्हासनगरात पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलंय. मराठा सेक्शन विभागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे जोपर्यंत पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पुण्यातील खेडच्या पडसूळ गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना विहिरीतून खोलवरून पाणी ओढून काढावं लागतंय. तर या विहिरीतून 2च हंडे पाणी मिळतंय. तिसरा हंडा घेणाऱ्यांना 100 रुपयांचा दंड आकारण्यात येतोय. नंदुरबारमध्ये पाण्याचं महत्त्व सांगणारं बॅनर चर्चेत आलंय. पाणी जपून वापरा, अन्यथा पेट्रोल पंपांप्रमाणे पाणी पंपावरून घ्यायची वेळ येईल असा संदेश बॅनरवरून देण्यात आलाय. सातपुड्याच्या अनेक भागात पाणी पातळी झपाट्यानं कमी होते. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवली जाते. नदीकाठचा कचरा आणि नदीतील शेवाळं काढण्याचं काम हाती घेण्यात आलं. पाण्याची पातळी कमी झाल्यानं नदीपात्रात भाविकांना अंघोळ करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे 50 सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघाने केला. यासाठी नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात घरोघरी संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 16 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात आली. हे 16 सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता सफाई कामगार पदावर नियुक्ती दिली आहे. सोलापूर महापालिकेच्या 1293 कोटींच्या बजेटवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिकेने 1293 कोटी रुपयांचं कुठलंही करवाढ नसलेलं अंदाजपत्रक उपसमितीकडे सादर केलंय. या अंदाजपत्रकावर उपसमितीद्वारे अंतिम शिक्कामोर्तब करून जाहीर करण्यात येणार आहे. गोंदियातील खुडवा नाक्याजवळ वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आलं. या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याने ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी करण्यात आली होती. तर या मागणीसाठी वाहतूक पोलीस विभागानं पुढाकार घेतल्यानं ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यश आलं. सोलापूर एनपीटीसीमध्ये थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करणार आहे. त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॉट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी करण्यात येते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 10 मेगावॅट ऊर्जेची निर्मिती सौर ऊर्जेद्वारे सुरू करण्यात आली. मावळमधील शाळेत आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देत कामकाजाची माहिती घेतली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील स्वच्छता करून त्यांच्याबरोबर खेळही खेळले. यंदा IIM मुंबईच्या 100% विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट झाली. त्यात एक्सेंचर या एकाच कंपनीनं 41 विद्यार्थ्यांना 45,37,000 रुपये पगाराचं वार्षिक पॅकेज दिले. तर सर्वाधिक 54 लाख रुपयांचं पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 2 विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. यंदापासून UPSCच्या धर्तीवर MPSCच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत. आता या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर त्यांची अंमलबजावणी 2025 पासून करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता
अभियानांतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आलाय. तर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे. रायगडच्या महाड पोलीस उपविभागीय कार्यालयानं रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली. रायगडवरील शिवसमाधी, बाजारपेठ, राजदरबार हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रतिकृतीमध्ये करण्यात आलाय. तर आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी या प्रतिकृतींचा वापर केला जाणार आहे. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. घराच्या अंगणात बिबट्यानं चिमुकलीवर झडप मारली आणि तिला काही अंतरावर फरफटत नेलं. कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली, मात्र या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झालाय. पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची ही बातमी आहे. बागलाण तालुक्यातील टेंबीमध्ये शांताराम अहिरे यांनी 22 वर्ष त्यांच्या गायीचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. तिच्या मृत्यूनंतर अगदी मानवी अंत्यसंस्काराप्रमाणे त्यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. मृत्यूनंतर गायीला निरोप देताना तिला आंघोळ घालून नवीन वस्त्रासह टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून तिला निरोप दिला. अहिरे कुटुंबांनी त्यांच्या गायीला दिलेल्या अशा अनोख्या निरोपामुळे संपूर्ण तालुका भारावून गेला. गोंदियातील मुरदोली जंगलात रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळला. एका व्यक्तीला हा बिबट्या दिसला. यावेळी या व्यक्तीनं बिबट्याचं दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलं. मात्र बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.